गुंतता हृदय ही थँक्स अलॉट. इथून पुढे कसे जाणार तू? इथे रिक्षा मिळेल मला. कुठे जायचं तुम्हाला? हवं तर मी. आपले रस्ते वेगळे आहेत. आय मीन तुम्ही या बाजूला जाणार, मी या बाजूला जाणार. थँक्स अगेन. अरे थँक्स काय, काल तुम्ही माझी याईपेक्षा मोठी मदत केली होती. आपली कालची अधुरी मैफल अजूनही बाकी आहे. तुमचा नंबर द्या ना मला, मी तुम्हाला फोन करतो. या शुअर. जस्ट अ मिनिट. आपलं घर कधी होणार? आपलं घर म्हणजे? आपलं घर म्हणजे आपलं घर, आपलं स्वतःचं घर, ज्या घरावर विक्रम बनारसी अशी पाटी असेल असं घर, तुझं स्वतःचं हक्काचं, तुझ्या मालकीचं घर. एक मिनिट, अचानक हा विषय आज कसा काय आला? आपल्या घरात हल्ली अचानक बरेच विषय निघतायत नाही का? मला जरा नीट सगळं सांगशील का? बाबा काही बोललेत का? बोलले नाही आहेत काही, पण त्यांनी हा विषय माझ्यासमोर आणि तुझ्यासमोर काढायच्या आधीच आपण हा विषय संपवून टाकूयात. ओके, चल आज जाऊन बोलू आपण. का आता बोलतोय ना आपण? तर आपलं बोलणं जर तुला आईबाबांच्या कानावर पडावं अशी जर इच्छा असेल तर बोल. सॉरी, चल आज जाऊन बोलूया. घर हे आपल्या अजेंडामध्ये नसल्यामुळे मी आलेले सगळे पैसे तुझ्या आणि देवयानीच्या नावावरती इन्व्हेस्ट केलेले आहेत. मोडून टाक इन्व्हेस्टमेंट. असं कसं मोडू एकदम? आणि तिच्या भवितव्याचं काय? देवयानीच्या भविष्यापेक्षा आपलं वर्तमान महत्वाचं वाटतं मला. आणि वर्तमान हे की आपण त्यांना जड झालो होतो, त्यामुळे आता आपल्याला आपलं घर घ्यायला हवं. स्वतःचं घर असणं ही पुरुषाची कर्तबगारी असते विक्रम. बस नाही ना, बस झाली चर्चा. तुला जर माझ्या कर्तबगारीवरती जर शंका असेल तर आपण आता पुढे नको बोलूया. नाही विक्रम, मला ऑफकोर्स मला तसं म्हणायचं नव्हतं. तू समजून घे ना. तू समजून घेणं नाही ना. बाबा जर खरंच म्हणाले की त्यांना हे घर विकायचंय, त्यांना पैसे हवेत, तर बाय हुक और क्रुक मी घर मिळवेनच. पण मग त्यासाठी मला ऍडजस्टमेंट करायला लागते. मला जरा बोलायचं होतं. 1 मिनिट आहे का? काय? नैना म्हणत होती की नाही, खूप अर्जंट आहे का? म्हणजे रात्री बोललं तर चालणार नाही का? तसं अर्जंट नाहीये, पण मला एक अपॉइंटमेंट आहे महत्वाची. खरं तर निघायलाच हवं. ऑफकोर्स. पण मग रात्री आज नक्की बोलूया. बर. ताई ताई, साहेबांचा कोट बाहेर पडला होता. विक्रम, पण 1000 वेळा सांगितलंय बाहेर कपडे फेकत जाऊ नको म्हणून. ऐकेल तर शपथ. आणि ती देवी पण तशीच झाली आता. कोट ड्रायक्लिनला द्यायचा आहे तो. हो. आणि खिसे बिसे तपास जरा. बर. ताई, हे बघा, हे साहेबांच्या खिशात होतं. हा कुठे मिळाला? विक्रमच्या कोटाच्या खिशात? हो. हा काय आत्ताच तर काढला. हा स्कार्फ तर अगदी सेम तसाच आहे जसं आपल्या देवीला. मला कळतंय ना ते नाही ना. आणि मलाही आश्चर्य वाटलं त्याचं. आणि मग मी विचार करायला लागलो, कोण हा माणूस? हा मला गोव्यात काय भेटतोय, मग अचानक मुंबईत काय भेटतो? हा सगळा योगायोग होता. पण वारंवार जर योगायोग घडला तर तो मग योगायोग काय? तर मग माझ्या हेही लक्षात आलं, हा माणूस 2दा माझ्या बरोबर होता. अर्धा तास होता. पण अजूनही त्याचं नाव मला माहिती नाही. हे मला जास्त संशयास्पद वाटतं. मग मग आता शैलेशशी बोलून बघतो. आधीचा स्कार्फ त्याच्याच ताब्यात आहे ना, हाही देऊ त्याला. फॉरेन्सिक टेस्ट करून दोघांचा काही संबंध जोडता येतो का बघूया.